नमस्कार, मी गणेश पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आचार्य विनोबा भावे शिक्षक सहायता कार्यक्रमाअंतर्गत विनोबा ॲपवरती रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की विनोबा ॲपमध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतरची प्रोसेस काय असणार आहे, त्याला व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं किंवा व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपल्याला त्या ॲपमध्ये काय काय कॉन्टेंट बघायला मिळणार आहे, ह्या संपूर्ण बाबी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर विनोबा ॲपमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला विनोबा ॲपचा फ्रंट पेज हा अशा पद्धतीचं दिसणार आहे आणि यामध्ये मुख्यतः काही ज्या गोष्टी आहेत त्या आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्टेप बाय स्टेप. तर त्याच्यामध्ये मुख्यतः प्रामुख्याने आपण 4 रिबिन्स पाडलेले आहेत. तर पहिली रिबिन्स आपल्याला दिसते ही वाली, दुसरी रिबिन्स आहे ॲट टीचर स्टोरीची, तिसरी रिबिन्स आहे प्रपत्र फॉर्म्सची आणि चौथी रिबिन आहे TLM टीचर स्टोरी आणि डायरीची. तर या 4th रिबिनमध्ये 4 रिबिनमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश आहे, तर ह्या संपूर्ण बाबी आज आपण या स्टेप बाय स्टेप एक व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. तर सुरुवातीची रिबिन जर आपण बघायला गेलं तर डाव्या कोपऱ्यामध्ये एक सर्कल आपल्याला दिसते. तर हे सर्कल म्हणजेच काय, तर ही आपली आहे प्रोफाईल. तर या प्रोफाईलला जेव्हा आपण क्लिक करतोय तर या प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर ओपन होतं आहे आणि त्याच्या सुरुवातीला जर वर बघितलं तर ग्रीन कलरमध्ये आपल्याला हायलाईटमध्ये लिहून दिसतं आहे की सर्च टीचर्स. तर हे सर्च टीचर्स म्हणजे काय, तर फेसबुकप्रमाणे आपल्या विनोबा ॲपवरती सुद्धा आपण एकमेकांना किंवाच एकापेक्षा अधिक शिक्षकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकतो. तर मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असताना त्या शिक्षकांना आपण शोधणार कसं, तर त्या शिक्षकांचा ईमेल ID किंवा त्यांचा मोबाईल नंबर, त्या शिक्षकांनी ज्या ईमेल ID किंवा मोबाईल नंबरनं आपल्या विनोबा ॲपवरती लॉग इन केलेला आहे तो त्यांचा ईमेल ID किंवा मोबाईल नंबर जर आपण या ठिकाणी टाकून सर्च केलं तर तो शिक्षक आपल्याला त्या ठिकाणी आढळेल आणि त्या शिक्षकाला आपण आपली फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकतो आहे. दुसरी गोष्ट त्याच्याच खाली जर आपण आले तर प्रोफाईल आहे. तर प्रोफाईल या ठिकाणी आपण 2 प्रकारे प्रोफाईल सेट करू शकतो आहे. ज्याच प्रकारे फेसबुकमध्ये 2 प्रोफाईल्स असतात, एक मेन प्रोफाईल आणि एक बॅक प्रोफाईल. तर त्या पद्धतीच्या 2 प्रोफाईल या ठिकाणी आपण सेट करू शकतो आहे. तर ती प्रोफाईल सेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की सुरुवातीला पेन्सिल जी आयकॉन दिली आहे ते पेन्सिलच्या आयकॉनवरती समजा आपण क्लिक केलं तर डायरेक्टली आपण आपल्या गॅलरीमध्ये जाणार. गॅलरीमधून आपल्याला हवी असलेली फोटो आपण सिलेक्ट करणार आणि प्रोफाईल सेट करणार. त्याच पद्धतीने जी शॉर्ट सर्कल प्रोफाईल आहे तीसुद्धा तशाच पद्धतीने आपण सेट करणार. पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करणार, गॅलरीमध्ये जाणार आणि प्रोफाईल चॉईस करणार. त्यानंतर तिसरी पेन्सिल आयकॉन दिसते एडिट प्रोफाईल. या पेन्सिलवरती समजा आपण क्लिक केलं तर आपण ज्या नावाने रजिस्ट्रेशन केलं आहे त्या नावामध्ये किंवा काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर ती आपण या ठिकाणी चेंजेस करू शकतो. आपलं नाव चेंजेस करू शकतो, नावामध्ये एखादी स्पेलिंग मिस्टेक झाली असेल तर ती दुरुस्त करू शकतो आहे. आणि सर्वात लास्टला ब्राउझरच्या ऑप्शनला क्लिक करून आपण प्रोफाईलसुद्धा या ठिकाणी सेट करू शकतो. तर अशा पद्धतीने हा झाला प्रोफाईलचा एक भाग. त्यानंतर आपण पुन्हा आपलं जाऊया होम पेजला. होम पेजला जाण्यासाठी ही टीचर स्टोरीची बटन आहे, ही होम बटन आहे. जे घराचं एक चिन्ह दिसतं आपल्याला होमचं चिन्ह आहे, तर ही आहे आपली होम बटन. ॲपमध्ये आपण कुठंसुद्धा कितीसुद्धा आतमध्ये गेलं आणि आपल्याला परत आपल्या मुख्य पेजला यायचं असेल तर आपण या टीचर स्टोरी बटनला प्रेस करत असतो. तर ही झाली आपली प्रोफाईल. प्रोफाईलच्या साईडला जर समोर बघितलं तर एक प्रश्नार्थक चिन्ह आहे. त्या प्रश्नार्थक चिन्हावरती समजा आपण क्लिक केलं तर या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर त्या आपण सर्वांनी वाचून घ्यावं. सर्वात लास्टला आल्यानंतर ब्ल्यू कलरमध्ये एक हायलाईट ऑप्शन दिसतं आहे की व्हॉट्सअप ग्रुप. तर या हायलाईट लिहिलेल्या ब्ल्यू कलरवरती समजा आपण क्लिक केलं तर आपण आपल्या ज्या जिल्ह्यामध्ये वर्किंग आहोत त्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होणार आहोत. आणि समजा आपलं रजिस्ट्रेशन झालं नसेल किंवा आणि समजा आपलं व्हेरिफिकेशन झालं नसेल तर व्हेरिफिकेशनसाठी आपण या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर मॅसेज करू शकताय. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, तुम्ही ज्या मोबाईल नंबरने किंवा ईमेल IDने लॉग इन केलं आहे ते ईमेल ID टाकायचे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमच्या शाळेचं नाव, तुमचं UDAS क्रमांक आणि आपले पद कोणतं आहे, तुम्ही कुठल्या पदावर सध्या कार्यरत आहात, हा छोटंसं एक मॅसेज टाईप करून व्हेरिफिकेशनसाठी त्या ग्रुपवर पाठवायचं आहे. त्यानंतर आपण पुन्हा होम पेजला येऊया. प्रश्नार्थक चिन्हाच्या साईडला जर आपण बघितलं तर 2 आपल्याला ऑप्शन दिसतील. एक तर मॅसेजचा ऑप्शन आहे आणि एक नोटिफिकेशनचा मॅसेज आहे. तर हे म्हणजे काय, मॅसेजमध्ये आणि नोटिफिकेशनमध्ये जे काही नोटिफिकेशन आपल्याला जारी होतात किंवा ज्या नोटिफिकेशन आपल्याला येतात त्या सर्व आपण त्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला बघायला मिळत असतात. नोटिफिकेशनच्या साईडला एक ॲरो दिसतो आहे आपल्याला. त्या ॲरोवरती समजा तो ॲरो कशाचा आहे, तो लॉगआउटचा ॲरो आहे. जसं आपण लॉग इन करतो आहे ॲपमध्ये आणि समजा आपल्याला लॉगआउट व्हायचं आहे तर त्या ॲरोवरती जेव्हा आपण क्लिक करतो आहे, समजा आता आपण क्लिक केलं तर आपण ॲटोमॅटिकली लॉगआउट होतो. तो लॉगआउटचा ॲरो आहे आणि परत आपल्याला साइन इन करून ॲपमध्ये लॉग इन करायचं असतं.
तर अशा प्रकारे ही पहिली रिबीन या ठिकाणी संपलेली आहे आणि उर्वरित 3 रिबीन आपण स्टेप बाय स्टेप एक व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा दुसऱ्या स्टेपच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.